यांनी मागच्या 20 वर्षात काय काय केलेलं आहे याचं जर तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढलं तर तुम्हा सगळ्यांच्या मला लक्षात आणून द्यायचंय की या लोकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या, दर्ग्यांना दिल्या, उर्दू शाळेला दिल्या. पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोरची जी जागा आहे ही जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला. इतके गद्दार हे लोक आहेत, स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही शिवसेनेवाले. अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्ववाले आहे तर हिरव्या रंगाचे पत्रक कशासाठी बनवले, कशासाठी हिरवे पत्रक बनवून वाटताय? हे सर्व नकली हिंदुत्ववादी लोक आहे. आता बसल्या बसल्या बघत होती इथे पण केशरी रंगाचं बॅनर आहे. अरे एक तुम्ही त्याच्यामध्ये केशरी हटवा, हिरवं लावून द्या, तुम्ही त्यांचेच लोक आहात. माझी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे, आपल्या नंदुरबार शहरामध्ये जो अन्याय अत्याचार मागच्या 20 वर्षापासून हे लोक करत आलेले, आज त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ते उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचंय. कमळच्या चिन्हासमोर 2 तारखेला आपल्याला बटन दाबून नंदुरबार शहरात परिवर्तन घडवायचंय. या ठिकाणी आपल्याला आमचं जाहीरनामा जर तुम्ही वाचला त्यामध्ये सगळेच मुद्दे आम्ही लिहिले. 41 चे 41 उमेदवार उभं करून नंदुरबार शहरामध्ये परिवर्तन करायचंय आणि नंदुरबार शहरामध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही हे सर्व आमचे लढवय्ये सैनिक या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे केले. यांना उभं केल्यानंतर पण यांना दबाव टाकायचा प्रयत्न केला, धमक्या देण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी धमकींनी पण ऐकले नाही तर पैशाचा आमिष सुद्धा द्यायचा प्रयत्न केला. पण मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते, आमचे हे उमेदवार अत्यंत साधारण गरीब परिवारातले आहेत, पण हे कुठल्याही आमिषाला कुठल्याही धमकीला घाबरले नाही, हे मागे हटले नाही, हे भक्कम आपले उमेदवार या ठिकाणी उभे आहे. आता यांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करते, या आमच्या सर्व लढवय्या सैनिकांना तुम्ही निवडून द्या. आता सुद्धा आज आम्ही 7 नंबर प्रभागामध्ये प्रकाश भोई आपले उमेदवार आहे आणि अर्चना अर्जुन मराठे आपले उमेदवार आहे. ते प्रचार करत असताना बोलू भैयाच्या काही लोकांनी त्यांना अडवलं आणि सांगितलं हा आमचा बालेकिल्ला, इथे फिरायचं नाही. आम्ही म्हटलं तुम्ही कशाला घाबरतात, बालेकिल्ला फिरू द्या ना, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे, भेटतील ना मतं तुम्हाला. पण तुम्हाला सांगते 7 नंबर मध्ये सुद्धा लोक आम्हाला गपचूप सांगतात की ताई आम्ही ओपन नाही येऊ शकत, पण 2 तारखेला बटना मात्र तुमचीच दाबणार आहे. आज सगळ्या लोकांच्या मनामध्ये परिवर्तन आहे. प्रत्येक व्यक्ती नंदुरबार शहराचं म्हणतोय परिवर्तन करायचंय आणि त्याचं एक कारण हे पण आहे की नंदुरबार शहरामध्ये लोक यांना त्रस्त झाले आहे, लोक कंटाळले आहे यांचा या भोंगळ कारभारला. कुठल्याही प्रकारचा विकास काम यांनी केलं नाही. आज इकडे येताना शिव उद्यान वर एक त्यांनी पाटी लिहिली आहे, हमारी पहचान निर्मिती और निर्माण, निर्मिती और निर्माण. आता यांनी काय निर्मिती केली आहे, नंदुरबार शहरामध्ये खड्डे, ही यांची पहचान. आणि प्रगती काय, तर गटारी जे आहे ते दिवसेंदिवस इतक्या भरून भरून वाहत आहे, इतक्या भरून बिरून वाहत आहे, ही प्रगती आहे यांची. अशा लोकांना आपण परत उभं करणार का, अशा लोकांना आपण परत निवडून देणार का, हा विचार नागरिकांनी करायला पाहिजे. आपल्या या परिसरामध्ये आमचे लढवय्ये बंधू असतील, भगिनी असतील, मी तर सांगते आमच्या माळीवाड्याच्या महिला भगिनी म्हणजे झाशी की राणी सगळ्या इतक्या जोरात म्हणजे मी तुम्हाला सांगते, मला कधी कधी असं वाटायचं की मीच जोरात असते, पण आमच्या भगिनी माझ्यापेक्षा पण जोरात असतात. आणि म्हणून मला भगिनींना सांगायचंय, सगळ्या भगिनींच्या मनात हे लोक एक भीती घालताय की लाडकी बहिणी योजना बंद होऊन जाईल, असंच बोलतात ना. यांच्याकडे एवढंच आहे खोटं बोलायला, खरं तर बोलता येत नाही. पण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मला सांगायचंय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपले भारतीय जनता पार्टीचे आहे. ही योजना फडणवीस साहेब तिकडे थंब लावतात तेव्हा आपल्याला पैसे पडतात इथे. त्याच्यामुळे कोणी किती पण सांगत असेल, तुम्हाला माहिती आहे बँकेमध्ये थंब लावतो तेव्हा पैसे पडतात, बरोबर आहे ना. जेव्हा फडणवीस साहेब मुंबईला बसून थंब लावताना तेव्हा आपल्या लाडकी बहिणीचे पैसे येतात. त्याच्यामुळे जे कोणी हे तुम्हाला सांगत असतील बंद होणार बिणार काय नाही, आपल्या फडणवीस
साहेबांनी ठरवून घेतले, आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे हे कायमस्वरूपी चालू राहणार, कोणी बंद नाही करू शकत. म्हणून आमच्या लाडक्या बहिणींनो, कोणाला घाबरायची गरज नाही. ही योजना आपल्या सरकारची आहे, आपले मुख्यमंत्री बसलेले, ही योजना तुमची चालूच राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.